कलम 14 आर्टिकल 14 हे भारतीय राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाचे कलम आहे, कारण ते आपल्याला समानतेचा हक्क राईट टू इक्वॅलिटी देते. सोप्या भाषेत सांगायचे तर कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती सारखीच आहे, असे हे कलम सांगते. या कलमाचे दोन मुख्य भाग आहेत, जे समजून घेणे गरजेचे आहे. 1. कायद्यासमोर समानता, इक्वॅलिटी बिफोर लॉ. याचा अर्थ असा की भारताच्या प्रदेशात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायदा वेगळी वागणूक देणार नाही. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, मग तो श्रीमंत असो वा गरीब, सामान्य नागरिक असो वा मोठा अधिकारी, सर्वांसाठी एकच कायदा लागू होतो. हे तत्त्व आपण ब्रिटिश राज्यघटनेतून घेतले आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला विशेष सवलती दिल्या जात नाहीत. सर्वांना एकाच लाठीने हाकलले जाते, न्यायालयीन भाषेत. 2. कायद्याचे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. हे तत्त्व आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतले आहे. याचा अर्थ थोडा सकारात्मक आहे. समानांना समान वागणूक. जे लोक एकाच परिस्थितीत आहेत त्यांना समान वागणूक दिली जाईल. परिस्थितीनुसार फरक. उदाहरणार्थ, एका लहान मुलाला आणि एका प्रौढ व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकच शिक्षा दिली जात नाही, कारण त्यांची परिस्थिती आणि समज वेगळी असते. म्हणजेच असमानांना समान वागणूक देणे हाही एक प्रकारचा अन्यायच ठरेल. त्यामुळे सरकार विशिष्ट गटांसाठी, उदाहरणार्थ महिला, मुले किंवा मागासवर्गीय, विशेष कायदे करू शकते आणि ते कलम 14चे उल्लंघन मानले जात नाही. कलम 14ची काही मुख्य वैशिष्ट्ये. प्रत्येकासाठी लागू. हे कलम फक्त भारतीय नागरिकांसाठीच नाही, तर परदेशी व्यक्तींसाठीही उपलब्ध आहे. अगदी कंपन्या किंवा संस्थांनाही हा हक्क मिळतो. मनमानी कारभाराला विरोध. सरकार कोणताही निर्णय घेताना मनमानी करू शकत नाही. प्रत्येक निर्णयामागे एक तर्क किंवा कारण असणे आवश्यक आहे. जर एखादा सरकारी निर्णय भेदभाव करणारा आणि तर्कही नसेल, तर न्यायालय तो रद्द करू शकते. काही अपवाद, एक्सेप्शन्स. जरी कायदा सर्वांसाठी समान असला तरी व्यवहारात काही अपवाद दिले आहेत. 1. राष्ट्रपती आणि राज्यपाल. त्यांना त्यांच्या पदावर असताना केलेल्या कामासाठी न्यायालयात उत्तरदायी ठरवता येत नाही, काही विशिष्ट प्रकरणात. 2. परदेशी राजदूत. त्यांना आपल्या देशातील दिवाणी किंवा फौजदारी कायद्यांपासून काही प्रमाणात संरक्षण असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.